नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाने करत आहोत. 16 जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना 20 ते 30 रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे. पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे. आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षित अप्पाराव पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव महादेवी विष्णू बरकडे आहे. श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन मधली विद्यार्थींचे पालक बोलत आहे. माझ्या कथेचे लेखक आहेत तेजस्विनी मुंडे. माझ्या कथेचे नाव आहे बहिणीचे प्रेम. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचे नाव रामू. त्याला एक ललिता नावाची देखणी मुलगी होती. ललिताची आई तिच्या लहानपणीच वारली होती. म्हणून तिचा सांभाळ व्हावा म्हणून रामूने दुसरी बायको केली. पण व्यर्थ. सावत्र आई आपल्या मुलीवर जास्त प्रेम करायची व ललिताला खूप काम सांगायची व शिळं पाकं खायला द्यायची. त्यामुळे रामूलाही वाईट वाटायचे. पण सावित्र आईची मुलगी कविता ललितावर फार प्रेम करायची. जेवताना सावकाश जेवून आईला झोपायला गेली की आपल्यातलं चांगलं जेवण ती ललिताला द्यायची. दोघी एकत्र फिरायचे, खेळायचे, गप्पा गोष्टी करायच्या व रात्री झोपायचे. अगदी आईचा डोळा चुकून एके दिवशी कविता आजारी पडली. तिचे रक्त कमी झाले होते. सावित्र आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टराने तिला सांगितले तिला रक्ताची फारच गरज आहे. तिच्या नातेवाईकांच्या माणसांचं तिला रक्त द्यावं लागेल. ते दोघे तसेच घरी आले. सावित्र आईला काही सुचेना. कोण तिला रक्त देईल ही तिला चिंता वाटू लागली. इकडे ललितालाही चैन पडेना. तिला वाटलं की आपल्या रक्त कविताला द्यावं. ती तशी डॉक्टरांकडे गेली व म्हणाली, डॉक्टर, माझं रक्त कविताला दिलं तर चालेल का? एवढीशी लहान मुलगी एवढं मोठं धाडस करते ते पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने ललिताचं रक्त तपासलं. ते म्हणाले, तुझं रक्त कविताला देऊ शकते. ललिताला फार आनंद झाला. तिने आपले रक्त कविताला दिले. कविता ठणठणीत बरी झाली. कविता ललिताला आनंदाने बागडू लागल्या. आईला दोघींना आईही दोघांना सारखेपणाने वागवू लागली. दोघी शिकल्या, सवरल्या, मोठ्या झाल्या व आईवडिलांना फार जपू लागल्या. लोक म्हणू लागले, हेच खरे बहिणीचे प्रेम. मुली असावे तर अशा. या कथेमध्ये हे शिकायला भेटले की प्रत्येकजण बहीण भाऊ प्रेमाने राहावे, एकमेकांना मदती करावे. हेच शिकायला भेटले. धन्यवाद.